गटाचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांमुळे दादा गट नाराज झालेला आहे। नितेश राणेंसह काही नेते धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप अजितदादा गटाचा आहे। तर अजित पवार काय तक्रार करणार हे त्यांना विचारलं पाहिजे असं चंद्रकांत पाटील म्हणाले। अजित पवार आणि भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तर भाजपमधील काही नेते धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा अजित पवार गटाचा आरोप आहे। अजितदादा गटाकडून भाजपच्या नेत्यांची दिल्लीमध्ये तक्रार केली जाणार आहे। नितेश राणेंसारखे काही नेते मुद्दाम धर्मावर बोलत असल्याचं दादा गटाचं मत आहे। नेत्यांच्या वक्तव्यामुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा दादा गटाचा आरोप आहे। भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे अजित पवार गटामध्ये नाराजीचं वातावरण पसरलंय। भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर काल झालेल्या अजित पवार गटाच्या बैठकीत चर्चा झाली आहे। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे थेट दिल्लीतील वरिष्ठांकडे भाजप नेत्यांची तक्रार करणार आहेत। प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, विचार मांडण्याचा अधिकार आहे। ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे। पण कुठल्याही सत्ताधारी असो, विरोधी असो किंवा आणखीन कुणी असो, वाचाळवीरांनी थोडंसं आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या। वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या सरकारला, घटक पक्षांना अडचणीत आणू नये।